विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय लहूजी. जय लहूजी. मातंग शक्तीचा विजय असो. जय लहूजी. जय लहूजी. खरं म्हणजे आज अतिशय उत्साह जल्लोष सकाळपासून पाहायला मिळतोय आणि शिवसेना आणि लहूजी शक्ती सेना आज इथं एकत्र आलेली आहे आणि आपल्याला माहित आहे शिवसेना ही सर्वसामान्याला न्याय देणारी संघटना आहे आणि लहूजी सेना देखील सर्वसामान्यासाठी रस्त्यावर लढणारी सेना आहे. माझा सत्कार तुम्ही केला. मला पागडी तर ठीक आहे, मी समजलो, बरोबर आहे. बोले जॅकेट पण घातलं. मी कधी जॅकेट, मला तुम्हाला माहित आहे माझा पोशाख काय आहे. बोले हे ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपले आदरणीय श्रद्धास्थान लहूजी वस्तादांचा पोशाख होता आणि लहूजी वस्ताद यांचा पोशाख तसंच त्यांचा एक आठवण म्हणून तुम्ही मला त्या ह्याच्याने माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आपले आभारही मानतो. खरं म्हणजे लहूजी सेना जी आहे, लहूजी शक्ती सेना, एक मातंग समाज, एक प्रामाणिक समाज आहे महाराष्ट्रातला आणि दिलेला शब्द पाळणारा आपला हा समाज आहे. आणि म्हणूनच आज आपण सांगितलं मगाशी विष्णू भाऊंनी की मातंग समाज काय काय करतो आणि काय काय त्यांनी केलेलं आहे आणि काय बोलल्यावर काय होतं. खरं म्हणजे मी तुम्ही मला खरं म्हणजे याचं श्रेय दिलं पाहिजे, कारण सांगतो तुम्हाला मी 2022ला 2019ला तुम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला पाठिंबा दिला, महायुतीला आशीर्वाद दिला आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे, महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे हे आपण सांगितलं. म्हणजे आपण ते महाराष्ट्रातल्या जनतेने तसंच मॅन्डेट दिलं, परंतु झालं उलटं. आणि तुम्ही बोलला होतात अगोदर की बोले ज्याला बोलतो त्याचा, आणि तो कार्यक्रम खरं म्हणजे तुमचं बोलणं खोटं ठरू नये म्हणून मला तो कार्यक्रम करावा लागला. आणि मग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या, माय भगिनींच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी टांगा पलटी घोडे फरार करावं लागलं. ऑपरेशन तख्तापलट. तुम्हाला तरी वाटलं होतं का होईल असं? विष्णू भाऊ, कैलास भाऊ, काय नारायण भाऊ, काय कठीण काम होतं ते. त्याला हिंमत लागते, त्याला धाडस लागतं आणि त्याला वाघाचा कलेजा लागतो.
आणि मग आपण लढवय्ये लोक आहोत, आपण सर्वसामान्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारे लोक आहोत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी हेच शिकवलंय, अन्यायाविरुद्ध लढा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिक्षा काय शिकवण होती? अन्यायाविरुद्ध लढा आणि सर्वसामान्यांना न्याय द्या. आणि मी नेहमी म्हणतो की आमच्याकडं जागेवरच, कोल्हापूरमध्ये म्हणतात ना काय ते, खटक्यावर बोट जागेवर पलटी. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. काही कारण बिरण नाही. आमच्याकडे करतो, बघतो, पाहतो हे सगळं नाही आहे. आणि म्हणूनच 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की मला तुम्ही तर कधी कधी असे गाडीने जाताना रस्त्यावर भेटायचं, पण मी गाडी थांबून तुमची विचारपूस करून तुम्हाला बोलवायचो, या आपण चर्चा करू. कारण शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार होतं, सर्वसामान्यांचं सरकार. आणि मी सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री. मी जरी मुख्यमंत्री होतो तरी लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणतो अरे चीफ मिनिस्टर कसला, तुम्ही सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा, काही प्रॉब्लेम आहे. सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्यांसारखंच वागावं लागेल. आणि म्हणून आज आपण लहुजी वस्तादांचा इतिहास आपण इथं सांगतो. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपल्या ज्यांनी घटना लिहिली त्यांनाही आपण वंदन करतो, अण्णाभाऊ साठेंनाही वंदन करतो, अभिवादन करतो. आणि ही समोर जी आहे, व्यासपीठावर आहे, समोर आहे, ही लहुजी शक्ती सेना जी आहे त्यालाही आपण मी आज वंदन करतो. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला बघा, तुम्ही म्हणाला ते रस्त्यावर कार्यक्रम करतो असं, व्यासपीठावर या आपल्या ऑडिटोरियममध्ये याच्यामध्ये कार्यक्रम आम्ही करत नाही. खरं आहे, आपण रस्त्यावरचे लोक आहोत आणि रस्त्यावरचे लोक जमिनीशी जुळलेली लोक असतात. सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये आपण जे काम केलं ते 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याचं पोचपावती लोकांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली. मला आठवतंय की आपण आरटी केली आपल्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी. आपण मला असेच सांगत होता, अनेक निर्णय आपण घेतले. डीपीडीसी मध्ये देखील मातंग समाजासाठी एक रिझर्व्ह फंड असला पाहिजे. त्याचं काही विषय जे आहेत ते विषय तुम्ही मगाशी मला एक काही इथं पत्र दिलंय, इंग्रजी, सेमी इंग्रजी, विद्यानिकेतन, त्याचबरोबर आणि आपल्या राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा, अनेक मागण्या इथं आहेत. आपण एक बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय मंत्री असतील, आशिष जयस्वाल असतील, ते संबंधित लोक असतील, त्यांना बोलवू. कारण जे निर्णय आपण घेतले, मला वाटतं ऐतिहासिक निर्णय घेणारा तो सुवर्ण काळ होता. आणि त्याच्यामध्ये मला आठवतंय पहिला निर्णय आम्ही घेतला, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, देवेंद्रजीने आम्ही दोघंच होतो आणि पहिली कॅबिनेट बैठक झाली. त्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, म्हणजे मातंग समाजाचे पण शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतले कॅबिनेटमध्ये. बळीराजा आपला मायबाप आहे. आणि त्यानंतर जे काही निर्णय आपण धड घेत राहिलो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, वरती आहेत, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. अनेक लोक म्हणाले काही योजना होणार नाही, चुनावी जुमला आहे आणि हे काही फक्त खोटं आश्वासन आहे. पण तुम्हाला माहित आहे, हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री होता तरी कार्यकर्ता म्हणूनच जगला, कार्यकर्ता म्हणूनच वागला.
आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना म्हणालो, मी विष्णुभाऊ, की हे सावत्र भाऊ जे आहेत, हे दुष्ट भाऊ जेव्हा येतील तुम्हाला, तेव्हा हे खोडा घालणारे आहेत, कोर्टात गेले होते ही योजना होऊ नये म्हणून, आणि त्याचे सगळे पुरावे आहेत. आशिष कोण होता रे तो माणूस? अनिल वलपड्डीवाल, त्याला वलपडून टाकला, माहीतच नाही कुठे गेला. आणि मी म्हणालो, हे खोडा घालणारे लोकांना तुम्ही चांगला एकदम मस्त कोल्हापुरी जोडा दाखवा. 5 नंबर 6 नंबर 7 नंबर नाही, तर एकदम माझ्या लाडक्या बहिणीने एकदम बरोबर ऐकलं आणि 232 नंबरचा जोडा मारला. 232 आमदार आले महायुतीचे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी मोठी विक्ट्री, एवढा मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता. आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून दिलं. आता आमची जबाबदारी वाढली आहे. 2.5 वर्षामध्ये आपण अनेक प्रकल्प पुढे नेले, अनेक योजना केल्या. अण्णाभाऊ साठे, मातंग समाज, आणि अनेक निर्णय आपण घेतले. त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची. काही अंमलबजावणी काही झाली, काही शिल्लक आहे. आणि म्हणून यामध्ये आज जो तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, नारायण गायकवाड स्वागताध्यक्ष होते, पण त्यांना मला म्हणालो, भाषण तुमच्या वतीने मीच करतो. सगळे एक से बढ़कर एक. मला मगाशी सांगितलं विष्णुभाऊंनी, वक्ते आपले एक से बढ़कर एक आहे. आता याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आपण केलेली कामं, सरकारने केलेली कामं, समाजासाठी केलेली कामं, समाजासाठी आणखी करावयाची कामं, ही आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. खरं म्हणजे मी भाग्यवान आहे असं समजतो, कारण एवढे निर्णय आपण घेतले, प्रत्येक समाजासाठी निर्णय घेतले. आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा एवढाच आहे, या राज्यामध्ये कोणी उपाशीपोटी राहता कामा नये. या राज्यामध्ये रोटी कपडा मकान मिळालं पाहिजे. जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आवास योजना असेल, दारिद्र्य रेषेच्या वरती काढण्याचा विषय असेल, या ठिकाणी बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारे निर्णय असतील, हे त्यांनी घेतले. आणि म्हणूनच देश पुढे जातोय. आपला देश आपल्या आर्थिक महासत्तेकडे जातोय. आणि राज्यात देखील आपण तसेच निर्णय घेतोय. रोटी कपडा मकान असेल, सर्वसामान्य माणसाला, गरजू रुग्णाला कोणी औषधाविना मरता कामा नये, शिक्षणाविना कोणी वंचित राहता कामा नये, आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या त्या कमी झाल्या पाहिजेत. दुसरा आमचा अजेंडा काहीच नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, एक बातमी मी ऐकली, वाद टीव्हीवर पाहिली, 12:30-1 वाजता. एका मुलीने आत्महत्या केली. उच्च शिक्षण घेता येत नसल्यामुळे 50% फी पालकाने भरायला लागेल आणि वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी त्याच रात्री आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला. सरकार आपलं सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण, मग आपल्या सरकारमध्ये, आपल्या राज्यामध्ये एक मुलगी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर या सरकारचा उपयोग काय? राज्यकर्ते म्हणून आपला उपयोग काय? आणि म्हणून त्याच रात्री येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये उच्च शिक्षण मुलींसाठी 100%, जे 50% होतं ते 100% मोफत केलं. अनेक निर्णय आपण घेतले. माझ्या लाडक्या बहिणींना पण मी सांगू इच्छितो, कोणी काही म्हटलं, कोणी येईल, ही योजना बंद होईल, ती योजना सुरू होईल, ती योजना बंद नाही, सुरू तर काय सांगत नाहीत ते. काय बंद होईल, काय बंद होईल, कारण अगोदरचं सरकार होतं, स्थगितीचं सरकार होतं. आपलं प्रगतीचं सरकार आहे, आपलं समृद्धीचं सरकार आहे. आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली आहे ती कधीही बंद होणार नाही.
या तुमच्या भावाचा शब्द आहे. जे शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणालोय, कर्जमाफीचा विषय विरोधक उचलून धरलाय, पण आम्ही सांगतो जे जे आम्ही बोललोय ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. हे सरकार दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही. नाहीतर काँग्रेसच्या काळामध्ये एकदा वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडणुकीच्या काळात बिलं थांबवली, निवडून आल्यावर बिलं पाठवली. म्हणाले निवडणुकीमध्ये दिलेले सगळेच वचन पाळायचे असतात का? मग काय करायचं असतं? म्हणून तर त्यांना घरी बसवलं लोकांनी. आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला होतात ते खरं करण्याचं काम, त्याला धाडस केलं, मेहनत केली. आणि आपण जे म्हटलंय ते कायमच्याच घरी बसवून टाकायचे त्यांना. आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार जे आहे ते अधिक वेगवान पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला आनंद आहे, समाधान आहे की आपण जे बोलता ते करता. आणि माझं देखील तेच आहे. खऱ्या अर्थाने मी जे बोलतो तेच करतो. बाळासाहेब म्हणायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघारी फिरणं नाही. आणि मग तीच पद्धत, तेच विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आज आपण या भावनेने जे एकत्र आलोय, तुमचा आज राज्यातले लोक सगळे आलेले आहेत. हा पदाधिकारींचा मेळावा आहे, प्रमुख लोकांचा. संपूर्ण राज्यातून आपण आलेला आहात. आपण एक मोठा महामेळावा घेऊ, हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये येतील आणि लहुजी शक्ती सेना काय आहे या महाराष्ट्राला नाही देशाला दाखवून देऊ. आणि म्हणून आपल्याला, मला मगाशी बोलत असताना मी आठवण काढली की खरं म्हणजे हे लहुजी वस्ताद जे होते हे अगदी लोकमान्य टिळकांपासून अनेक लोकांचे गुरु होते. त्यांनी या देशासाठी जे म्हणजे खऱ्या अर्थाने ते आद्य क्रांतिकारक. आणि दांडपट्टा तुम्ही मला त्यांचा भेट दिला, आता तो मला चालवावा लागेल. अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी. दांडपट्टा मी बरोबर धरला होता, म्हणजे बरोबर धरणाऱ्यालाच चालवायला येतो. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा आदरणीय एकनाथराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय एकनाथराव शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लहुजी शक्ती सेनेचा हो. आदरणीय विष्णुभाऊ कदम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय कैलासराव खंदारे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि म्हणून आपण नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून अनेक निर्णय आपण घेतो. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला आपण आपल्या शासनाने राज्यशास्त्राचा दर्जा दिलेला आहे. मुख्यमंत्री असताना आपल्याला माहित आहे किती निर्णय घेतले. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची आपण स्थापना केली आणि तो शब्द दिला होता तो पूर्ण केला. जबाबदारी आपण पाळली. आरटीला दरवर्षी 115 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर समाजातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठीचा मार्ग देखील मोकळा आपण केला. या आरटी संस्थेला निधीचा कुठेही कमतरता भासणार नाही हा शब्द देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आपल्या महायुती सरकारने मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी आपण केलेली आहे.
आणि त्याचबरोबर ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा देखील त्यानंतर आपल्या सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड वर्गीकरण आयोग स्थापन करून मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग देखील आपण सुकर करतोय. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे त्याला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल, मगाशी आशिष म्हणाला, स्वतंत्र घरकुल देण्याचा निर्णय आपण घेतला, आपल्या सरकारने घेतला. आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे, यासाठी देखील आपण अनेक योजना मातंग समाजाच्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, या ठिकाणी त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आपण अनेक निर्णय घेतो. स्पर्धेच्या युगात देखील इतर समाजांच्या बरोबर हा मातंग समाज कुठे मागे राहता कामा नये, याची देखील सरकार आपली काळजी घेईल. आणि म्हणून अनेक निर्णय आपण घेतोय. त्याबद्दल मी जास्त काही अगदी विस्तारपणे बोलू इच्छित नाही, परंतु एकच सांगतो की जे निर्णय आपण घेऊ ते निर्णय खऱ्या अर्थाने या पिढीला एक प्रेरणा देणाऱ्या, या पिढीला ज्या किंबहुना या समाजाला आज या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आज मी मुख्यमंत्री होता, 2.5 वर्ष कारकिर्दीमध्ये आपण पाहिला, कामाचा झपाटा पाहिला, निर्णयाचा झपाटा पाहिला. एकीकडे आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, शेतकऱ्या सन्मान योजना केली, लाडकी बहीण योजना केली, युवा प्रशिक्षण योजना केली, ज्येष्ठांची योजना केली, वयोश्री योजना केली, अनेक योजना केल्या. त्याचबरोबर विकास प्रकल्प आपण पुढे नेले. ज्यांना स्थगिती होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, ते आपण हटवून टाकले. आणि आज आपण पाहिलं, जर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई ऐतिहासिक निर्णय, अटल सेतू ऐतिहासिक निर्णय, कोस्टल मुंबईचा ऐतिहासिक निर्णय, मुंबई पुण्यामध्ये आपण मिसिंग लिंक करतो. आता मुंबई पुण्यात तर तुम्ही पण जात असता, आणखी अर्धा तास आपण लवकर जाणार. जगातला सगळ्यात मोठा टनेल बोगदा आपण तिथं करतोय. असे अनेक निर्णय. मुंबईमधली मेट्रो अडकली होती, थांबवली होती. राज्यभरातले अनेक प्रकल्प आपण थांबवले त्यांनी, समोरच्या महाविकास आघाडीने. त्याला आपण चालना दिली, त्यांना आपण पुढे नेतोय. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या समाजातली विषमता मिटवण्यासाठी जे आपले आद्य क्रांतिगुरूचे शिष्य कोण, मगाशी आपण सांगितलं, क्रांतिकारक वासुदेव बाळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले. खरं म्हणजे समाजातली विषमता दूर करण्याचं कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी लहुजी वस्ताद पहाडासारखे उभे राहिले. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील शौर्य, धैर्य आणि पुरुषार्थाचे उदाहरण घालून देणारे लहुजी हे आपल्या सर्वांचे आदर्श आहे, सर्वांचे आदर्श आहे. हा इतिहास फार जुना आहे. आणि या इतिहासामध्ये मगाशी बघितलं मी की रोहिरेश्वराच्या मंदिरात 1645 मध्ये 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तेव्हा त्यावेळी थोरले लहुजी आणि एल्या मांग हे दोघे त्या मोजक्या व्यक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. हा इतिहास. वस्ताद यांचे आजोबा पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते. आणि म्हणून हा देखील एक मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आपल्या लहुजी वस्तादांच्या पिढीने काम केलंय. हा देखील इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. आणि तुम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लहुजी वस्ताद यांचा इतिहास घेऊन आपण एकत्र आलेलो. हा इतिहास आहे. हा आणि म्हणून खरं म्हणजे ज्यांच्या कार्याला द्यावा प्रतिसाद, ज्यांच्या झुंजारपणाला द्यावी दाद, जिसको भूलेगा नहीं ये समाज, जो है उस्तादों के उस्ताद उनका नाम है लहुजी उस्ताद.
आणि लहुजी वस्तादांचा मग असं तुम्ही सांगितलं आखाडा होता, आखाडा तालीम, आणि म्हणून लहुजी वस्ताद होते आखाडा वीर। लहुजी ने अपना अखाड़ा का हर पैतरा देश के लिए बहाया, अपने खून का एक एक कतरा। आणि म्हणून हा लहुजींचा इतिहास आहे। खरं म्हणजे हे दैवत आहे आपलं। आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो, तसाच लहुजी वस्तादांचा देखील एक संघर्षमय लढवय्या शौर्याचा इतिहास देखील आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं। आणि मला आपल्याला माहित आहे की मला प्रामाणिक माणसं आवडतात, दिलेला शब्द पाळणारे लोक आवडतात, आणि मातंग समाजाचं वैशिष्ट्य आहे की एकदा शब्द दिला। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शब्द दिल्यानंतर मागं नाही, आणि मग काही होऊ द्या। आणि म्हणून एकदा मी कधीतरी सांगतो लोकांना गमतीने, एका कुठल्या तरी सिनेमातला तो डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून हे असंच पाहिजे। राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये शब्दाला महत्व पाहिजे। लोक बोलले पाहिजे हा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे। पद काय येतात जातात, तो पुन्हा येतात। बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही। पद वर खाली होत असतात, पण मला जी ओळख आज या महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे, मगाशी कोणतरी सांगितलं की या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा, करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे। जिकडे जातो तिकडे कार्यक्रमाला, काल पण गेलो होतो संगमनेर, लाडक्या बहिणी आल्या ओळायला, राखी बांधायला, याच्यापेक्षा काय पाहिजे? हे प्रेम। तुमच्याकडे सत्ता, प्रॉपर्टी, पैसा किती आहे हे कोणी मोजत नाही, पण तुमच्या मागे जनता किती आहे, तुमच्या मागे जनतेचे आशीर्वाद किती आहे, जनतेचं प्रेम किती आहे, हे महत्वाचं आहे। आणि म्हणून ते प्रेम कमवण्याचं काम या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेने कमवलंय, मिळवलंय, याचा अभिमान मला आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही डीपीसीतलं निर्णय घेतलाय, डीपीसीचा एकंदर 3000 कोटी रुपये डीपीसीचा निधी असतो, आणि त्यामध्ये मातंग समाजाच्या उत्थानासाठी जो जेवढा निधी या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल त्याचा देखील निर्णय घेण्याचं काम आपण करू। आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होईल, आपल्या सर्वसामान्य लोकांना फायदा। आनंदराज आंबेडकर, त्यांची रिपब्लिकन सेना आज सोबत आली। काय म्हणाले ते? म्हणाले मला काय नको, माझ्या गोरगरीब बांधवांना, समाजाला न्याय मिळाला पाहिजे। तुम्ही आज काय म्हणालात? विष्णू भाऊ, आपण म्हणालात की किंबहुना आपला कैलास भाऊ, तुम्ही म्हणालात की आम्हाला काय नको। नारायण भाऊचा होकला भाषण, पण तो तर सगळ्यांच्या पुढे गेला असता अजून, कारण ते म्हणजे धडपडणारा कार्यकर्ता आहे, काम करणारे कार्यकर्ते, सगळी टीम जी आहे सगळी काम करणारी। आणि मग तुम्ही जे म्हणालात की आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांना, बांधव भगिनींना न्याय मिळाला पाहिजे, आणि म्हणून हे न्याय देणारं सरकार सर्वसामान्य गोरगरिबांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचं काम आपलं सरकार करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आज आम्ही टीम म्हणून काम करतोय। आमची कुणी आपल्याला माहित आहे, कोण मोठा कोण छोटा, कोण मालक कोण नोकर, कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण, आम्ही फक्त आणि फक्त आम्ही टीम म्हणून काम करतो।
मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही, आता देवेंद्रजी आहेत तेव्हाही आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी 24/7 काम करण्याचा संकल्प घेतलेला आहे. आमची लढाई किंवा आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा सत्ता नाही आहे. ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या सर्व लोकांच्या, खुर्चीत बसवणाऱ्या लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, ते शोधण्याचं काम आमचं आहे आणि ते सोडवण्याचं काम आमचं आहे. आणि म्हणून आपण जे जे काही आपल्या भाषणात म्हणालात त्याचा नक्की बघा. मी जेव्हा शब्द देतो तो शब्द पाळण्यासाठी देत असतो. बोलून गेलो, प्रिंटिंग मिस्टेक असं माझ्याकडे नसतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अगदी बारकाईने विचार करू आणि त्यासाठी बैठकही घेऊ. आणि या बैठकीमध्ये जे जे काही विषय असतील ते जे सगळे बघा, सगळे प्रश्न एकदा सुटतात का? नेते लोक फटाफट घोषणा करतात, हे करून टाकेन, ते करून टाकेन, ते झालं, हे झालं, असं नाही. आपण बोललेला प्रत्येक तोलून मापून बोललं पाहिजे आणि जे बोललं ते केलंच पाहिजे. आणि म्हणून मी जे सांगतो, जे आम्ही वचननाम्यामध्ये दिलं, लाडक्या बहिणींचं, शेतकऱ्यांचं सन्मान योजना असेल, अनेक योजना आम्ही जाहीर केल्या, त्याच्यापासून आम्ही मागे नाही फिरणार. त्या पूर्ण टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. या राज्यातल्या जनतेला आणि समाजाला न्याय दे. कितीतरी योजनांचा फायदा त्याला तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून सामाजिक न्याय विभाग असेल, संबंधित विभाग असेल, या सर्वांची एक बैठक घेऊन आपले असणारे जे काही प्रश्न आहेत, मग शॉर्ट टर्म असेल, मिड टर्म असेल, लॉंग टर्म, म्हणजे लगेच सुटणारे काही प्रश्न आहेत, थोड्या कालावधीत सुटणारे आहेत, काही थोडा आणखी कालावधी लागेल सुटणार, परंतु सोडवण्याची मानसिकता असली पाहिजे. ती मानसिकता दाखवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच आपल्याला शब्द देतो. आणि तुम्हाला काय, तुमचं काय जास्ती काय बाकी नसतं. तुम्ही सगळे रस्त्यावरचे कार्यकर्ते, हाही रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे कुठला रस्त्यावरच आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. किती माणसाने कुठल्याही मोठ्या पदावर गेला तरी सुद्धा जमिनीशी नाळ तुटता कामा नये, कार्यकर्त्याशी नाळ तुटता कामा नये, समाजाची नाळ तुटता का नाही, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून आज आपला हा मेळावा होतोय, आनंद झाला आणि एक संवाद झाला सगळ्यांच्या बरोबर. राज्यभरातून आपण लोक आलेला आहात आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि मला आपले संस्थेचे याचे लहू श्री विष्णुभाऊ कसबे यांनी सांगितलं, संस्थापक आपले, त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं राज्य अधिवेशन घेतलं पाहिजे अशी जी मागणी केली आहे ती आपण पूर्ण करू आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक मोठं राज्यव्यापी अधिवेशन झालं तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि त्या चर्चेतून प्रश्न मिटतात. कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे, अशक्य गोष्ट कुठलीही नाही, परंतु ती शक्य करण्यासाठी त्याला प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असते. ते प्रामाणिक प्रयत्न आपण मिळून करू, हेच मी एवढं आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. सगळ्या लोक आलेत आपले महाराष्ट्रभरातून, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता गणपती उत्सव देखील येतोय, गणेशोत्सव पुढे येतोय आणि या गणेशोत्सवाच्या देखील मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. मी आपल्याला एवढंच विचारतो विष्णुभाऊ, जेव्हा मुख्यमंत्री मी व्हायच्या अगोदर एकही सण सुरू होता का? एकही सण सुरू नव्हता. सण उत्सव सुरू करण्यासाठी, मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करावी लागली. पण जसा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिला गोविंदा उत्सव होता. गोविंदावरचे निर्बंध आपण काढून टाकले, गणपतीवरचे निर्बंध काढले, गणपतीवर बंधन. दसरा, दिवाळी आनंदाने लोक साजरे करू लागले. या राज्यामध्ये एक आनंदोत्सव सुरू झाला आणि म्हणून या ठिकाणी हाच वेग आपल्याला कायम ठेवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने जो गोर गरीब, रंजला गांजलेला, शोषित, दलित, पीडित जो आहे तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे.
हाच आमचा उद्देश आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहूजी. या कार्यक्रमाचा सांगता लहूजी, जय लहूजी. या ठिकाणी